बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माजी नगरसेवक नदीम शेख यांनी प्रवेश केलाय। त्यामुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढताना पाहायला मिळते। नदीम शेख हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेत अपक्ष निवडून आले होते। नदीम मोहम्मद आमीन शेख यांनी अपक्ष निवडणूक लढवून अपक्ष उमेदवार अशफक उमर शेख यांचा पराभव केला होता। त्या निवडणुकीत नदीम शेख यांना 1073 मतं मिळाली होती। शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं आता आमच्याकडे 2 माजी नगरसेवक आहेत। आगे आगे देखो होता है क्या, असं शहराध्यक्ष शैलेश वडनेरे म्हणाले। नदीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। त्यासोबतच अजित पवार गटातील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। येत्या काळात आमची ताकद वाढणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिली आहे। या पक्षप्रवेशावेळी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे, अध्यक्ष शैलेश वडनेरे, महिला शहराध्यक्ष अनिता पाटील, सुधीर म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। निश्चितपणे आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि बदलापूर शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्यांच्या विचारांना धरून एक चांगल्या प्रकारचं काम उभं करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न होता। आणि अलीकडेच आदरणीय बाळामामा म्हात्रे यांना या ठिकाणी भिवंडी लोकसभेचं तिकीट मिळालं, उमेदवारी मिळाली आणि त्या उमेदवारी मिळाल्यापासून एक अतिशय आनंदाचं आणि एक सकारात्मक वातावरण या बदलापूर शहरामध्ये आहे आणि अनेक पक्षाचे तरुण या ठिकाणी आपल्या पक्षाकडे आकर्षित होत आहेत। पवार साहेबांचे विचार असो किंवा आदरणीय बाळामामा हे एक अति धर्मवीर असं एक व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडे आकर्षित होऊन आणि बदलापूर शहरातील आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने माझ्या नेतृत्वाखाली जे काम चाललंय त्या कामाकडे बघून अनेक तरुणांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या ठिकाणी प्रवेश करत आहेत। या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांचे अश्रू पुसण्याकरता, त्यांचं दुःख दूर करण्याकरता आणि त्यांच्या प्रत्येक समस्येसाठी त्यांच्या पाठीशी उभारण्याकरता या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी काम करत आहे आणि त्याकडे बघून जे कार्यकर्ते आकर्षित होत आहेत ते आमच्याबरोबर येत आहेत, तर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं काम उभं करून कुळगाव बदलापूर शहरातून जास्तीत जास्त मतदान आदरणीय बाळामामा म्हात्रे यांना कसं मिळवून देता येईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे। मला वाटतं त्या प्रयत्नांचा भाग आणि ते एक चांगला शुभ संकेत म्हणजे काल बाळामामा म्हात्रे हे बदलापूर शहरात आले। काल देखील आम्ही अनेकांचे पक्षप्रवेश या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केले होते, आज देखील या ठिकाणी पक्षप्रवेश त्यांचे आहेत। तर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगल्या प्रकारे उभा राहून बदलापूर शहरात एक जनतेच्या सेवेसाठी उभं राहण्याकरता आणि जनतेतून जास्तीत जास्त मतदान आकर्षित करून आदरणीय बाळामामा म्हात्रे यांना खासदार करण्याकरता प्रयत्नशील आहे। एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगेन। निश्चितपणे आता जसं म्हटल्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांचे विचार असो, आदरणीय बाळामामा म्हात्रे यांचं जनतेतील मुळापासून जाऊन काम करण्याची जी कामाची पद्धती आहे ती कार्यपद्धती बघून आणि आम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बदलापूर शहरामध्ये तळागाळात जाऊन काम करतोय म्हणजे सर्व लहानातल्या लहान घटकापर्यंत पोहोचण्याचं श्रमजीवी घटक असो किंवा जो घटक ज्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या दुःख दूर करण्याची आवश्यकता आहे त्या समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका आमची आहे। आदरणीय पवार साहेबांचे ते विचार आहेत आणि त्या विचाराकडे बघून अनेक पक्षप्रवेश होत आहेत। काल नदीम शेख हे अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी पक्षप्रवेश केलाय, त्यांचं देखील स्वागत। कारण अलीकडच्या काळामध्ये खासदारांनी म्हटलं होतं की 46 नगरसेवक आमच्याकडे आणि एकच नगरसेवक बाहेर आहे, तर आता मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की 46 मधले आता 45 उरलेले बघा, आगे आगे देखो होता है क्या। पुढील काळात असे अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी सर्वच पक्षांचे या ठिकाणी या पक्षात प्रवेश करतील अशा प्रकारची माझी भावना आहे।